श्रीमद दासबोध दशक 7वा समास 9वा श्रवण निरूपण। या समासामध्ये समर्थांनी कोणतं श्रवण करावं आणि कोणत्या श्रवणाचा त्याग करावा या संबंधाने विचार व्यक्त केलेला आहे। जे श्रवण केले असता संशय वाढत असेल, निश्चय बिघडत असेल, समाधानही बिघडून जात असेल, अशा प्रकारचे श्रवण आपण जीवनामध्ये करू नये। या उलट ज्याच्यानं आपला निश्चय दृढ होईल, जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल, संशयाची निवृत्ती होऊन आशंका निवृत्ती होईल, अशा स्वरूपाचं श्रवण आपण जीवनामध्ये केलं पाहिजे, असा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे। या समासाचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। श्रीराम आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल स्वभावे, श्रोती अवधान द्यावे एक चित्ते श्रीराम। एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चयो बिघडे अकस्मात श्रीराम। ते वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे, तेथ निश्चयाच्या नावे, शून्याकार श्रीराम। एका ग्रंथे निश्चयो केला, तो दुजयाने उडविला, तेने संशयाची वाढला जन्मवरी श्रीराम। जेथे संशय तुटती, होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम। जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची श्रीराम। जेने सांडिला इहलोक, जो परलोकींचा साधक, तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री श्रीराम। जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता अद्वैत, तेने क्षोभले उठे चित्त तया श्रोतयांचे श्रीराम। आवडी सारिखे मिळे, तेने सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता श्रीराम। ज्याची उपासना जैसी, त्यासी प्रीती वाढे तैसी, तेथे वर्णिता दुजयासी, प्रशस्त न वाटे श्रीराम। प्रीतीचे लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायासे, पाणी पान वाटे जैसे, आपणची धावे श्रीराम। तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारासार विचारणा ते श्रीराम। जेथे कुळदेवी भगवती, तेथे पाहिजे सप्तशती, इतर देवांची स्तुती कामा नये सर्वथा श्रीराम। घेता अनंताच्या व्रता, तेथे न लगे भगवद्गीता, साधू जनांसी वार्ता फळाशेची नाही श्रीराम। वीर कंकण घालिता नाकी, परी ते शोभा पावे नाकी, जेथील तेथे आनिकी कामा नये सर्वथा श्रीराम। नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली, विपरीत करून वाचिली, तरी ते विलक्षण श्रीराम। मल्हारी महात्म्य द्वारकेशी, द्वारका महात्म्य नेले काशीशी, काशी महात्म्य व्यंकटेशी, शोभान पावे श्रीराम। ऐसे सांगतासे वाढ, परी जेथील तेथेची गोड, तैसी ज्ञानियांसी चाड अद्वैत ग्रंथाची श्रीराम। योग्यां पुढे रहान, परीक्षावंता पुढे पाषाण, पंडिता पुढे डफगान, शोभान पवे श्रीराम। वेदाज्ञे पुढे जती, निस्पृहा पुढे फळश्रुती, ज्ञानिया पुढे पोथी कोकशास्त्राची श्रीराम।
ब्रह्मचर्या पुढे नाचणी, रास क्रीडा निरूपणी, राजहंसा पुढे पाणी, ठेविले जैसे श्रीराम. तैसे अंतर्निष्ठा पुढे ठेविले शृंगारी तिपडे, तेने त्याचे कैसे घडे समाधान श्रीराम. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा, संन्याशास व्यवसा, उच्छिष्ट चांडाळीचा श्रीराम. कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण, तेथे भंगे अंतकरण, सहजची त्याचे श्रीराम. तैसे पारमार्थिक जन, तयास नसता आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान, होणार नाही श्रीराम. आता सोहे बोलणे, जयास स्वहित करणे, तेने सदा विवरणे, अद्वैत ग्रंथी श्रीराम. आत्मज्ञानी एक चित्त, तेने पहाणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत, समाधान श्रीराम. बहुत प्रकारे पाहता, ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारूच की श्रीराम. इतर जे प्रापंचिक, हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक, परमार्थासी श्रीराम. जेने परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ श्रीराम. जो ऐकताच गर्व गळे, काते भ्रांतीच मावळे, ना तरी एक सरी ओळे, मन भगवंती श्रीराम. जेने होय उपरती, अवगुण अवघे पालटती, जेने चुके अधोगती, त्या नाव ग्रंथ श्रीराम. जेने धारिष्ट चढे, जेने परोपकार घडे, जेने विषय वासना मोडे, त्या नाव ग्रंथ श्रीराम. जेने ग्रंथ परत्र साधन, जेने ग्रंथे होय ज्ञान, जेने होई जे पावन, त्या नाव ग्रंथ श्रीराम. ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे श्रीराम. मोक्षे विन फळश्रुती, ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती, दुराशाच वाढे श्रीराम. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैचा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते, तया अधोगती श्रीराम. ऐकोनीच फळश्रुती, पुढे तरी पावो म्हणती, तया जन्म अधोगती, सहजची झाली श्रीराम. नाना फळे पक्षी खाती, तेने चितया होय तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती, अमृत वसे श्रीराम. तैसे संसारी मनुष्य, पाहे संसाराची वास, परी जे भगवंताचे अंश, ते भगवंत इच्छिती श्रीराम. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन, इच्छे सारिखे श्रीराम. परमार्थ्यास पाहिजे परमार्थ, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ, मनापासूनी श्रीराम. योगियास पाहिजे योग, भोगियास पाहिजे भोग, रोगियास पाहिजे रोग, हरती मात्रा श्रीराम. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास पाहिजे तर्कवाद, भाविकास संवाद, गोड वाते श्रीराम. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वानास अध्ययन प्रीती, कलावंतास आवडती नाना कळा श्रीराम. हरिदासास आवडे कीर्तन, शुचिर्भूतास संध्या स्नान, कर्मनिष्ठास विधी विधान, पाहिजे ते श्रीराम. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा, आदरेसी श्रीराम. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताल ज्ञान, राग ज्ञानी तानमान, मूर्छना पाहे श्रीराम. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञानी तत्वज्ञान, नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान, पाहतसे श्रीराम.
कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटकी मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र, आदरेसी श्रीराम. टवाळासी आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास प्रमाद, गोड वाटे श्रीराम. मूर्ख होय नाद लुब्धी, निंदक पाहे उनी संधी, पापी पाहे पाप बुद्धी, लावून अंगी श्रीराम. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ सावडी कथा, सावडी भक्ती श्रीराम. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिखे श्रीराम. मुक्त पाहे मुक्त लीला, सर्वज्ञ पाहे सर्वज्ञ कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे श्रीराम. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती, नाना पुस्तके वाचिती, सर्व काळ श्रीराम. परत्र साधने विना, म्हणून येते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान, तया नाव करमणूक श्रीराम. गोडी विन गोडपण, नाके विन सुलक्षण, ज्ञाने विन निरूपण, बोलोची नये श्रीराम. आता सोहे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विन व्यर्थ, गाथा गोवी श्रीराम. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तोची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके श्रीराम. हरि ओम तत्सद. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम नवम समासः. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. पुंडलिकावरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.